नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती म्हणजेच AKT फिल्म्सवरती. आपण निघालो आज रिवोणाला. थोडा एक्सप्लोअर करूया. तिथं एक नवीन रिव्हर राफ्टिंग ओपन झाली आहे, ती आपण एक्सप्लोअर करणार आहे. कारण बहिणीने मला रील पाठवली होती, आपण जाऊया. आम्ही म्हटलं संडेला मला सुट्टी आहे तर आपण निघूया. सध्या वाजलेत 11:15 आणि ऊन तेवढं कमीच आहे, जास्त पण नाही आहे. पण निघालो 30च्या 40च्या स्पीडने, कारण लास्ट टाईम आम्ही गेलेलो तेव्हा मोठा कांड झाला होता, तर त्याच्यामुळे आज स्पीड कमीच आहे माझी उगाच. आणि या साईडला आहे भूतनाथ संस्थान, म्हणजे डोंगरावरती मस्त असं हे आहे, देऊळ आहे, तिथनं पूर्ण नजारा भेटतो. पण आम्ही आज खाल्ले आता येताना आमलेट पाव, त्याच्यामुळे आमलेट चपाती, त्याच्यामुळे आता आम्ही निघत नाही. पण कधीतरी नेक्स्ट टाईम मी एकदा त्याचा सेपरेट ब्लॉग करेन, तुम्हाला आवडेल तो. आणि हा रस्ता बघा रे, ओपन एवढा आहे, वा 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 वा, एक नंबरच वाटतोय. तर सध्या आपण केपेला पोचलो आहे. रिवोणाला जायला आपल्याला लेफ्ट घ्यावं लागेल, मला तेवढा रस्ता माहीत नाही, सो आपण मॅपचा आधार घेतो आहे. आपल्याला प्राउंटिंग आपल्या रेस कारमध्ये करतात तशी आपली बहीण मागे बसून प्राउंटिंग करते. त्या साईडला गेलो तर आपण डायरेक्ट केपेच्या डॅमला पोचतो. म्हणजे आम्ही अगोदर जायचो. आय लव कॅफे, स्वच्छ कॅफे, स्वच्छ गोवा. आतमधले रस्ते तुम्ही बघू शकता, एक नंबर आहेत. थंड वातावरण, इकडची घरं वगैरे मस्त वाटायला आहे. छोटंसं घर, थंड आहे, नॉर्मल आहे. आणि अगोदर थंडी पडते ती गोष्ट वेगळी, पण वातावरण एक नंबरच आहे, थंड. पण कुठेतरी पोचलो आहे, आय डोंट नो कुठे पोचलो आहे ते. इथे एक छोटंसं ग्राउंड आहे फुटबॉलचं. तुम्हाला गोव्यामध्ये ना जास्त फुटबॉलचे ग्राउंड दिसणार क्रिकेटपेक्षा. क्रिकेट असणार पण तेवढी नाही जेवढी फुटबॉलची असणार आहेत. इथे फुटबॉलवरती वेगळंच प्रेम आहे सगळ्यांचं. आपण खैसून हय जाऊचं आमका बुद्धिस्ट केवस, थंय जाता सगळीच लोक तिथंच चाललीत काय. होय होय वाटतं, सगळे तिथंच चाललेत. सारखे हवा आम्हाला माहीत नाही सध्या कुठे आलोय आम्ही चाललोय रिवोणाच्या राफ्टिंगसाठी, पण आम्हाला पोचतोय आम्ही कुठे काय माहीत. आय डोंट थिंक सो. तडे खंय भय दिसता जावाचा. रस्तो बघतायला झोपलो. आय थिंक इथं काहीतरी आहे, लेट्स सी काय. आम्ही खंय पोचलो बाय, आम्ही केवसला पोचलो. केवसला आपल्याला केवसला जाऊचा कशा बघू. तर कुठेतरी पोचलोय गाईस, पण मला माहीत नाही कुठे ते. सध्या लोकेशन अशी वाटायली आहे ही केवच आहे का काय माहीत. जर कोण इकडचा असेल तर त्याला आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगा. आम्ही आणि कुठे जात नाही सध्या तरी. तर केवला पोचलोय गाईस, इथनं येते ही चालत आणि केव इथं आहे. सीनच आहे, मला दिसतंय तर वाचून घ्या. ओ नाईस. वातावरण एक नंबर थंड आहे. इथं एक सिक्युरिटी गार्ड पण बसलेला असतो, त्याने सांगितलं इथं आहे म्हणून, आम्हाला माहीतच नव्हतं केव्हा इथं ती. चालेल तिथं ठेवूया थोडा वेळ. ओके. बरं आहे बारीक मस्त. केव बघा. या साईडला पण काहीतरी आहे, बघून येऊया काय आहे ते. काय नाही, छोटंसं आहे. वाघ वगैरे राहत होते काय माहिती. इथं कोणी इलो आल्या बाय, बाय एक खबर दिसतं पूर्ण काळोखच आहे आणि काय नाही. सो लोक वाढलेत यायला आणि आम्ही पण निघणार इथनं आता सध्या तरी.
तर आम्ही कायकिंगसाठी पोचलो आहे. त्याच्या अगोदरच कार्विंग आपण बघूया कसे आहेत ते. एक एक प्रकारचे भिन्न प्रकारचे चित्रीकरण केलेलं आहे दगडावरती. कोरीव काम पहिलीचं ते तुम्हाला दाखवतो आता. असा सीन आहे पहिली अगोदरचा सीन बघा. अगोदर पूर्ण सीन थंड वातावरण आहे. फक्त आता ऊन लागायला म्हणून थोडं गरम होते बट सीन चांगले आहेत. हा एक कार्विंग. हे कार्विंग मला माहीत नाही काय सीन आहे पण कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं असं 1-2 तलाव असे छोटेसे गेले आहेत. आणि मगाशी क्लिप पूर्ण स्लोमोमध्ये रेकॉर्ड झाली आहे बाईकवरची. सो त्या क्लिपा पूर्ण कट होणार आहेत कारण ते काय दिसतच नाहीत तर. आणि इथं पण आहे तसा सीन. कार्विंग पूर्ण म्हणजे हा पूर्ण दगड आहे ना त्याच्यावर पूर्ण कार्विंगच केलेलं आहे. 1 नंबर कार्विंग वाटली आहे सांगायचं म्हटलं तर. जायच्या नंतर आपण कायाकिंग करणार आहे. आपल्याला रेंज भेटली तर आपण पे करू नंतर जीपेवरनं. कायाकिंगला जाणार. इथं हत्ती वगैरे काय सीन आहेत बाबा. हत्ती जिराफ काहीतरी आहे इथं. असाच सीन आहे पूर्ण. ही मागची लोकेशन बघा. 1 नंबर वाटते ना. वाटायलाच पाहिजे. काय सुपारीची झाडं लावलेली. वा 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 मस्तच मस्त. हा सुपारी 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 याच्यात दिसणार नाहीत ते. हे बघ इथं पडलेत. खाते पडले ते खाते पडलेले. खाली करून काय करणार आहे आणि करूया बिझनेस माइंड. चल हे कायकिंग करूया. बघून जाऊया फिरांकडे. इथनं अशी कायकिंग स्टार्ट होणार आहे. नंतर चिल्लर शोधून दिलेत. पैसे नव्हते. अशी तयारी झालेली आहे आपण कायकिंगसाठी. ही आपली बहीण आणि मी. सो निघूया आपण कायकिंगचा श्वास घ्यायला. तिथं त्यांची फोटोग्राफी चालू आहे. लेट्स गो. पूर्ण दमलो आहे गाईस मी कारण पूर्ण माझ्यावर फक्त पेज आहे. ही माणूस कायच नाही नावाला आहे फक्त. ही फक्त पूर्ण त्रास दिलाय मला हिने. हा ये यांचं काय चालू आहे तिथं फोटोग्राफी. सो मी पूर्ण दमलो आहे गाईस. मला नाही जमणार आहे ब्लॉगिंग करायला. सो आय ट्राय. इथं ठेवतो जरासा आणि बघतो जमते तर. मी मारतोय तू मारतो उलटा मारते जायचं. बित्तले त्याला असा. आता बघ मागा बघ बघ या असा मारूचा मग पुढे आतलो. या असा मारलेला फाटी येत तुलो. या बघ आता असा केला की पुढे आतलो. आणि राईट मारूचा आलाय लेफ्ट मारूचा. ओके राईट टर्न घेऊचा आलाय. मार. रिव्हर राफ्टिंग आपली झाली आहे. आम्ही निघालो आता घरी जायला. रिवणाला जर रिव्हर राफ्टिंग करायचं तर सलीमला भेटा. 150 रुपये फक्त रिव्हर राफ्टिंग आहे. 150 रुपये ओनली. 150 रुपये ओनली. तर कधी आला तर रिवणाला मस्त आहे. हॉस्पिटॅलिटी चांगले आहे. चांगले माणूस आहेत. नक्की त्यांना भेट द्या आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्या. तर आपण निघतोय आता. भूक लागली आहे. भूक जोराची. येताना आपल्याला स्लोमोमध्ये सगळे रेकॉर्ड झाले त्याच्यामुळे कायच नाही. फूड ऑफरोडिंग आहे काय तिथं. जाताना तुम्हाला दाखवतो आहे आता सीन कसे आहेत तिथं ते. इथं जरा थांबूया आणि इकडचं तुम्हाला हे दाखवतो नजारा दाखवतो. जमता मा पाणी एकदम मस्तच आहे. एकदम मोठी लेक अशी आहे. मला वाटते झऱ्याचं पाणी वगैरे येऊन इथं हे झालेलं आहे. खाण कशी आहे. गाडीला चावी तशीच आहे. सो नजारा तुम्ही बघू शकता. 1 नंबरच आहे. सो आम्ही निघूया आता. जास्त वेळ इथं राहून फायदा नाही. इथं चप्पल मला खूप दिसायला तिथं. आता कोणाही चप्पल आहे आणि कशासाठी आहे आय डोंट नो. विसरून गेलेत काय आणि काय हादसा वगैरे झाला आहेत. तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता. आम्ही अर्ध्या वाटेला पोचलो आहे. KPM साईडला जाऊन जेवणार कुठेतरी. जायचं आहे तर हे श्री दामोदर टेम्पल आहे. ते जांभोलीचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे टुरिस्ट वगैरे येतात. आणि जांभोलीला गुलाला ना 1 नंबर गर्दी असते. तर मित्रांनो आत्ता एक इन्सिडेंट झाला आहे. म्हणजे एक दारू पिऊन होता माणूस. एकदमच पडला आमच्या तोंडापुढे. असा आम्ही इथं चाललो आहे ना तसा एक साईडला पडला आहे तो. कॅमेरा बंद होता आणि मी लगेच कॅमेरा काढला पण आहे हेल्मेटचा. उगाच त्यांना असं वाटायला नको कॅमेऱ्यासाठी करतो आहे म्हणून. काही काय रेकॉर्डिंग काय नाही त्याची क्लिप वगैरे. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे गाडी चालवा गाडी प्या पण एवढी पण पिऊ नका की बाबा आपल्याला जमणार नाही एवढं. तो असा पडलेला असं बघा. मला वाटलं की आता पीठ येऊन पडला आहे की डायरेक्ट गेला की डायरेक्ट वरतीच अशी हालत झाली त्याची. बट आम्ही जरा धाडस केला आणि 4-5 लोक तिकडचे आले पाणी वगैरे घेऊन. तोंडावर पाणी मला जरा त्याला शुद्धी झाला. तुम्ही घरी फोन वगैरे केला आहे आणि भावाला बोलवलं आहे.
सीन असा झाला आहे. म्हणजे मी सांगायचा उद्देश असाच की आता पिऊन फक्त गाडी चालवू नका जास्त लोड होऊन, आणि कोण असला तरच जावा कुठे जायचं असेल तर, बाकी काही विषय नाही. तर चला तर मित्रांनो, आपण भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथंपर्यंत होता, तुम्हाला आवडला असेल अपेक्षा करतो. आणि मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपलं जरा वर्चस्व वाढेल. बाय बाय.